पुण्याचं वाटोळं कोणी केलं? कार्यकर्ता किंवा कार्यकर्त्याच्या भावना मेलेत का काय? दादागिरी केली जाते म्हणून त्या ठिकाणी बिनविरोध होत आहेत. सगळ्यात जास्त शहर कुठलं करप्ट आहे ते पुणे आहे. गुन्हेगारीमध्ये पुण्याचा नंबर पहिला लागला. भ्रष्टाचार मुक्त पुणे शहर नाही का पुणे महापालिका देणे. आम्ही प्रशांत जगताप म्हणून मतदान करतो. चिन्ह बदललं असलं तरी त्या ठिकाणी भूमिका बदललेली नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंचे थोडे तरी संस्कार इथं आणि इथं असते पाहिजेत. त्या सगळ्यांनी म्हणून पुण्याचं वाटोळं केले. पुणे दुरुस्त करायचे आव्हान घेऊन या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरलेलो. 100% विनिंग सिच्युएशन आहे. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, पुणे महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आणि त्याचा प्रचार आता उद्यापासून सुरू होतोय. पुण्याची महानगरपालिका निवडणूक म्हणलं की आता पुण्याची चर्चा फार राष्ट्रीय स्तरापर्यंत गेली होती. ती कुणामुळे गेली होती? ती व्यक्ती माझ्यासोबत आहे, तो चर्चेतला चेहरा माझ्यासोबत आहे, प्रशांत जगताप. आपलं मनापासून स्वागत आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून तुम्ही महानगरपालिका निवडणूक तुमच्या कुटुंबातून लढवली जाते. तुम्ही स्वतः 3 वेळा लढलेली आहे. तुमच्या मातोश्री 2 वेळा लढलेल्या आहेत आणि आता खरं तर एक वैचारिक भूमिका घेऊन तो आता विषय खरं तर जुना झालाय, परंतु आता हा विषय तसा लगेच संपणार नाही, त्याचे रेफरन्स येत राहणार आहेत. आणि म्हणून आता ही निवडणूक लढवत असताना नवीन चिन्ह आहे, प्रभाग तोच आहे, लोक तीच आहेत, पण तुमचं चिन्ह बदलत आहे. आणि आता उद्यापासून प्रचार सुरू होतोय. मी आता बघतोय रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि सगळी लगबग सुरू आहे तुमच्या ऑफिसमध्ये. आणि प्रत्येक सगळ्या ह्या तयारीमध्ये चिन्ह हे फार प्रकर्षानं दिसतंय. काय आव्हान वाटतं तुम्हाला ही निवडणूक आता डोळ्यासमोर ठेवून? आव्हान म्हणताल तर या ठिकाणी आम्ही पुणे दुरुस्त करायचे आव्हान घेऊन या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. त्याचं कारण आहे की पुण्याचं वाटोळं कोणी केलं? शेवटी मतदारांपर्यंत जात असताना तो आमच्या प्रभागातला नागरिक असेल किंवा शहरातला नागरिक असेल, जो मतदार आहे आणि ज्याला आम्ही साथ घालतोय की होय तुम्हाला या ठिकाणी आता बदल करायचा आहे. पण तिथं बदल करण्यासाठी आम्ही नेमकं काय म्हणतोय? तर तो त्या संदर्भातला विषय होता की जी माझी चॉईस होती बाबा आपण काँग्रेसबरोबर जावं किंवा त्या ठिकाणी काँग्रेसच्या आता या ठिकाणी एकूण निवडणूक चिन्हावर मी निवडणूक लढवतोय. ह्याच्या मागचे कारणच आहे की पुण्याचं वाटोळं जे केलं ते महायुती सरकारने केले. एकट्या भाजपने केलं का तर नाही. त्या भाजपमध्ये भाजपच्या बरोबर असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर असणारा शिवसेना, त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजींचा पक्ष, ह्या सगळ्यांनी म्हणून पुण्याचं वाटोळं केले. या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही म्हणजे आज काँग्रेस आणि शिवसेनेची बऱ्यापैकी प्रभागांमध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आघाडी झालेली ही घेऊन आम्ही नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचतोय. नागरिकांना साथ घालत असताना आमचं म्हणणं क्लिअर आहे. तुम्हाला भाजपला किंवा भाजपच्या मित्रपक्षांना का नाकारायचं आहे? तर पुणे बिघडवण्याचं महापाप या मंडळींनी केलेलं आहे. आज देशामध्ये नुसतं नव्हे तर जगामध्ये, जगातले 223 देशांमध्ये तब्बल एक 12,500 शहर आहेत. जसं पुणे, मुंबई, दिल्ली, नागपूर, कलकत्ता, त्याचबरोबर आपण चंदीगडसारखी शहरं, न्यूयॉर्क, लंडन, या 12,500 देशांच्या एकूणच ट्रॅफिक जामचा जो काय नाही का इकडे अहवाल किंवा त्या प्रकारचा नाही का एकूणच जी सूची जाहीर केली जाते किंवा जारी केली जाते की या शहरांमध्ये ट्रॅफिक जाम खूप सगळ्यात जास्त आहे. तर मागच्या 1.5 महिन्यापूर्वी जो अहवाल आला त्या अहवालामध्ये पुणे शहराचा 5वा क्रमांक लागला. पुण्याचे पालकमंत्री महायुतीचे, पुण्याचे खासदार या ठिकाणी केंद्रीय मंत्री असून सुद्धा भाजपचे, पुण्यात तब्बल 100 नगरसेवक पुणेकरांनी भाजपचे निवडून दिले होते. पुण्यात आज जवळजवळ 7 आमदार हे भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे. त्याचबरोबर या ठिकाणी 6 आमदार भाजपचे, 7वा आमदार दादांचा आणि 8वे आमदार बापूसाहेब पठारे हे मान्य पवार साहेबांच्या पक्षाचे. अशा परिस्थितीमध्ये नेमकं पुण्याचं वाटोळं कोणी केलं? तर आमचं म्हणणं आहे की जे आज महायुती म्हणून किंवा देशात नरेंद्र मोदी सरकारमध्ये बसले त्यांनी केलेलं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन गुन्हेगारीच्या संदर्भातला एक अहवाल नुकताच केंद्रीय मंत्रालयाने जाहीर केला. राज्यात सत्ता कोणाची? तर भाजपची, देवेंद्र फडणवीसांची. वर कोणाची? तर नरेंद्र मोदी आणि अमित शहांची. त्याच अमित शहांच्या गृह मंत्रालयाने देशाचा एकूणच तक्ता जाहीर केला ज्याच्यामध्ये गुन्हेगारीमध्ये पुण्याचा नंबर पहिला लागला. कोयता गँग, रोज होणारे मर्डर्स. आमचं म्हणणं पुणे असुरक्षित आहे भाजपच्या आणि महायुती सरकारच्या काय या सगळ्या एकूणच कामकाजामध्ये किंवा कार्यकाळामध्ये आहे. त्याचबरोबर याच गृह मंत्रालयाने खुद्द अमित शहांच्याच मंत्रालयाने मागच्या महिन्यामध्ये जो अहवाल जाहीर केला किंवा जारी केला त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्राचा नंबर 26 राज्यांमध्ये पहिला लागला आणि देशामध्ये
सगळ्यात जास्त शहर कुठलं करप्ट आहे, तर ते पुणे आहे. हे मी नाही सांगत. हे मी मी आरोप करत नाही. हे खुद्द गृहमंत्रालयाने अर्थात अमित शहाच्या डिपार्टमेंटने जाहीर केले. त्याप्रमाणे पुण्याचा नंबर हा पहिला लागलेला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गडबडीत आमचं पुणे बिघडलंय. तुमचं, आमचं, आपलं पुणे हे बिघडलेलं आहे आणि या पुण्याला दुरुस्त करण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची आहे. 1952 सालापासून आत्तापर्यंत म्हणजे साधारणतः 2007 सालापर्यंत काँग्रेस हीच या ठिकाणी सत्तेवर होती. ज्या शहरामध्ये बैलगाडी चालायची किंवा टांगा चालायचा, त्या शहरामधले चांगले रस्ते, फ्लायओव्हर्स, शाळा, कॉलेजेस या सगळ्या गोष्टी या काँग्रेस पक्षाने केल्या. त्याच्यामुळं आज हे आव्हान घेऊन उतरतोय, की ट्रॅफिक मुक्त पुणे शहर देण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची राहील. पाणी टंचाई आजही भाजपच्या काळामध्ये आहे. ती पाणी टंचाई मुक्त पुणे शहर ही नाही का आमची जबाबदारी राहील. तुम्ही म्हणाल, की पुणे महापालिकेचा आणि गुन्हेगारी रोखण्याचा नाही का काय संबंध? तर आमचं म्हणणं क्लिअर आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी आम्ही निश्चित पावलं उचलू. मदत कक्ष उभे करणे, रात्री अपरात्री महिलांना, अबालवृद्धांना या या ठिकाणी शेल्टर्स उभे करणे. प्रत्येक चौक अन् चौक, प्रत्येक गल्लीन गल्ली या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजच्या हाताखाली यांनी त्याचबरोबर ट्रॅफिक वॉर्डन्स च्या धर्तीवर सुरक्षा रक्षक हे पोलिसांच्या मदतीला देणे, हे पुणे महापालिकेच्या तिजोरीतून देणं शक्य आहे. ते करणं हे आमचं नाही का या ठिकाणी पहिलं पाऊल असेल. त्याचबरोबर भ्रष्टाचारमुक्त पुणे शहर नाही का पुणे महापालिका देणे. या ठिकाणी नागरिक आला, की या ठिकाणी शेवटी भ्रष्टाचारामध्ये पुण्याचा एक नंबर लागला आहे, तो केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेला आहे. पण ती अंमलबजावणी कधी होईल? ज्यास इथं सगळ्याच गोष्टी ह्या पारदर्शी होतील, सिंगल विंडो सिस्टमला येतील, त्या ठिकाणी कुठेही म्हणजे ती इन कॅमेरा येईल. ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि पुणे ही देशातली एकमेव भ्रष्टाचारमुक्त महापालिका आहे. हे आमचं या ठिकाणी पुढचं पाऊल राहील. तुम्ही गुन्हेगारीचा विषय काढला आणि पुण्यामध्ये त्याचीच चर्चा सुरू आहे महायुतीमध्ये. महायुतीतले 2 घटक पक्ष आहेत जे एकमेकांच्या समोर लढतायत. खरं तर तिघही एकमेकांच्या विरोधात लढतायत. पुण्यातलं चित्र असं आहे. परंतु मुरलीधर मोहोळ जे खासदार आहेत आणि त्यांनी अजित पवारांवरती टीका केली, की त्यांनी गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेले उमेदवार दिलेले आहेत. अजितदादांनी त्यांच्यावर आरोप केला, की बाहेर परदेशामध्ये पळून गेलेल्या गुन्हेगाराला कोणी पाठवलं? त्याला कोणी मदत केली? हे आरोप-प्रत्यारोप बघताना तुमची काय भूमिका आहे? मुळात दोन्ही पक्ष हे महायुती सरकारमध्ये आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी बोलत असताना काय बोलावं हा त्यांचा नाही का विषय आहे. पण हे एकमेकांचं काढताना सगळं खरं बाहेर निघतंय का? हा निश्चित बाहेर निघतोय. पण मला असं वाटतं, की पुणेकर हा खूप चोखंदळ आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी सजग सुद्धा आहे. हा पुणेकर मतदान यंत्रातलं बटन दाबून योग्य ती नाही का दिशा नक्की ठरवेल. शेवटी कुणाला वाटतो, की या ठिकाणी आपला नवरा, आपला मुलगा, आपला भाऊ या ठिकाणी रस्त्यावर येतो, काम करून घरी येतोय, तो सुरक्षित यावा हीच भावना असते. त्याच्यामुळं जर शहरच गुन्हेगारांच्या हातात जाणार असेल, तर मात्र पुणेकर नागरिक हा आत्मचिंतन करूनच मतदान करेल, याची मला खात्री आहे. ते मगाशी मी तुम्हाला विचारलं, की आव्हान काय आहे? तर हा वैयक्तिक प्रभागापुरता विषय होता, की तुम्ही इथून निवडून आलेला आहे. पण आता चिन्ह बदलतंय आणि पुन्हा एकदा मतदारांच्या समोर जायचंय. विनिंग सिच्युएशन किती आहे? 100% विनिंग सिच्युएशन आहे. मी तुम्हाला सांगू, मी माझ्या मतदारांना वानवडी साळुंकेर प्रभागातल्या, हडपसर मतदारसंघातल्या आणि एकूण कॅन्टोन्मेंट मतदारसंघातल्या नागरिकांना, शहरातल्या सुद्धा नागरिकांना सॅल्यूट करतो, की मी जी भूमिका मधल्या काळात घेतली, त्या भूमिकेतला खूप चांगल्या पद्धतीने पाठराखण त्यांनी केली. ती करत असताना माझ्या मतदारांनी माझं चिन्ह काय, म्हणजे मी नेहमी सांगायचो, की आणि ते गमतीने नसायचं. महापालिकेच्या निवडणुकांना पहिल्यांदा आई निवडून आली, नंतर मी निवडून आलो, नंतर मी आणि आई निवडून आलो. त्या प्रत्येकच महापालिकेच्या निवडणुकीला अगदी मतदान केंद्रात सुद्धा सोसायटी क्लासमधला नागरिक किंवा त्या ठिकाणी आबालवृद्ध जो झोपडपट्टीत राहतोय किंवा मध्यमवर्गीय नाही का ठिकाणी बैठ्या कॉलनीमध्ये म्हणजे वस्त्यांमध्ये राहतोय, हे सगळे सांगायचे की प्रशांत जगताप चिन्ह कुठले का असेना, आम्ही प्रशांत जगताप म्हणून मतदान करतो. तर आम्ही शेवटी हे कुटुंब म्हणून या ठिकाणी या सगळ्या परिसराला सांभाळलं किंवा त्यांच्याशी एकरूप झालो. त्यामुळे मला खात्री आहे की वानवडी साळुंकेर हा प्रभाग हा प्रशांत जगतापनी जी काही भूमिका घेतली आहे, प्रशांत जगतापनी जे काही चांगलं कामकाज केलंय, त्यामुळे प्रशांत जगताप आणि प्रशांत जगतापचे चारही उमेदवार म्हणजे साहिलजी केदारे असतील, त्याचबरोबर नाही का रत्नप्रभाताई जगताप असतील, शमिकाताई जांभूळकर असेल आणि मी स्वतः प्रशांत जगताप, आम्ही चौघांना पंजाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून नक्की विजयी करतील. चिन्ह बदललं असलं तरी त्या ठिकाणी भूमिका बदललेली नाही. पण मला असं वाटतं की भूमिकेवर राहण्याचं काम हे वानवडी प्रभागातील नागरिक आणि पुण्यातले नागरिक नक्की करतील. तुम्ही नागरिकांचा उल्लेख केला खरं तर. ज्यावेळेस तुम्हाला निर्णय घ्यायचा होता असं म्हणजे चर्चा झाली ती, की तुम्ही इथल्या लोकांशी किंवा तुमच्या लोकांशी, पाठीराख्यांशी चर्चा करून निर्णय घेईल असं तुम्ही बोलले होते. तर तसं तुम्ही इथं प्रभागामध्ये काय मीटिंग वगैरे घेतली होती किंवा काय असं चर्चा झाली होती? असं आहे की ज्या नागरिकांनी मला
आणि माझ्या आईला 3-3 वेळा महापालिकेवर निवडून पाठवलं. त्यांच्यातल्या बऱ्यापैकी लोकांशी माझी चर्चा झाली. ज्या नागरिकांनी हडपसर मतदारसंघात मला तब्बल 1,28,000चं मतदान केलं, घड्याळाच्या विरोधात मतदान केलं, त्यांची सुद्धा मानसिकता तपासली. इथल्या आणि मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी मी संवाद साधला. त्यांचं म्हणणं क्लिअर होतं, की या ठिकाणी ही नागरिकांशी किंवा मतदारांशी बेईमानी आहे. ते आपण करायला नको. या ठिकाणी आपण एक भूमिका घेऊन बाहेर पडलो आणि ती भूमिका परत कॉम्प्रोमायझिंग मूडमध्ये जातो आणि ती चांगल्यासाठी असेल किंवा ती एकूणच नाही का त्या ठिकाणी क्लिअर असेल तर समजू शकतो. पण या ठिकाणी त्याच्यामध्ये एखादी गोष्ट करत असताना त्याचा शेवटच आपल्याला माहिती नाही. तर मग त्या ठिकाणी आपण एक तर स्वतः बुद्धू बनतोय किंवा लोकांना बुद्धू बनवतोय. या 2 पैकी एक काहीतरी आहे. आणि मला असं वाटतं की जीवनात पुन्हा म्हणजे पुनर्जन्म आहे का नाही मला माहिती नाही. पण तो असला तर तो प्रशांत जगताप म्हणून नाही. मग निर्णय घ्यायचा तर तो स्वतःलाही बुद्धू बनायचं नाही आणि आपल्या नागरिकांना, आपल्या मतदारांना, आपल्या फॉलोअर्सला, आपल्याकडं डोळसपणाने पाहणाऱ्या कुठल्याही नागरिकाला, कुठल्याही जाती धर्माच्या नागरिकाला या ठिकाणी ते बुद्धू बनवायचं नाही. आणि मला अभिमान आहे, की मी कुठल्या महापालिकेत नगरसेवक म्हणून बसलो. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नाही का सभागृहात जाऊन बसलो. नुसतं महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा तिथं नाहीत. ते सभासद होते आमच्या महापालिकेचे. ज्यांनी समतेचा नारा अख्ख्या राज्याला, अख्ख्या देशाला दिला. त्या महात्मा ज्योतिबा फुलेंचे थोडे तरी संस्कार इथं आणि इथं असले पाहिजेत. इथला काहींचे मेंदू इथे विकले जातात. पण इथलं तरी निदान आपण ठेवलं जिवंत ठेवलं पाहिजे. ज्यांनी लाठ्या-काठ्या अगदी शेण आणि दगडंसुद्धा अंगावर खाल्ली. त्यांच्या जर आपण नाही का या ठिकाणी फक्त शाहू फुले आंबेडकरांच्या नाही का फक्त ती वाक्य वापरून टाळ्याच मिळवण्याच्या नाही का फंदात पडणार असू आणि कृतीत मात्र काहीतरी वेगळं करत असू तर ते बरोबर नाही. आणि म्हणूनच निर्णय क्लिअर होता, की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आयुष्याचा पुढचा रस्ता क्लिअर नसताना काही क्षणापुरती, काही दिवसाकरता जर काही कॉम्प्रोमायझिंग मूडमध्ये नाही का जाण्याची वेळ येत असेल, तर आपण राजकारण थांबलेलं बरं किंवा मग आपला रस्ता बदललेला बरा. आणि त्याच्यामुळं क्षणभर थांबलो. अगदी दिवसभर पण नाही, क्षणभर थांबलो, विचार केला, लोकांशी चर्चा केली आणि निर्णय घेतला आणि तो निर्णय काँग्रेस होता. आज तुम्ही बघितलं असेल, आज अर्ज माघारी घेण्याचा दिवस होता शेवटचा. आणि महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुतीचे अनेक उमेदवार 60-70 उमेदवार बिनविरोध झालेले आहेत. कसं बघता याच्याकडे? हे धोकादायक आहे. म्हणजे हे काँग्रेसचा एकही नाही झाला हे त्याच्यात. धोकादायक आहे. हे जे काय आहे, हे बघा मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि माझ्या पक्षाचा एकही बिनविरोध झाला नाही म्हणून मला या ठिकाणी काही रडीचा डाव करायचा नाही. पण हे निश्चित धोकादायक आणि धक्कादायक आहे, की या ठिकाणी आज राज्यात महायुतीचं सरकार आहे. त्या ठिकाणी महायुतीकडं या ठिकाणी मनी आणि मसल पॉवर आहे. सत्तेचा गैरवापर आहे म्हणून त्या ठिकाणी बिनविरोध निवडून येतात. म्हणजे मला एक कळत नाही, की कार्यकर्ता किंवा कार्यकर्त्याच्या भावना मेलेत का काय? या ठिकाणी असा कुठला प्रभाग जन्माला आला आहे? आणि तो सुद्धा पुण्यात किंवा राज्यामध्ये, की त्या ठिकाणी कार्यकर्त्याला कुठल्याही सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं, की आपण निवडणूकच लढवायची नाही. आपण आणि अर्ज दाखल केला असेल तर माघारी घ्यायचा आणि भाजपचा उमेदवार हा महामहिम झालाय, राष्ट्रपुरुष झालाय. त्या ठिकाणी कुठेतरी नाही का या ठिकाणी देवत्व त्याला मिळाले म्हणून त्याला आपण बिनविरोध करून द्यायचं. कुठेतरी याच्यामध्ये यंत्रणेचा गैरवापर होतोय, सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पैशाचा प्रचंड वापर होतोय, दादागिरी केली जाते म्हणून त्या ठिकाणी बिनविरोध होत आहेत. जे निवडून आले असेल त्यांच्यावर टीका करण्याचा माझा बिलकुल नका या ठिकाणी नाही का त्या प्रकारे मानस नाही. पण एक नक्की आहे, याच्यातून भारतीय लोकशाही किंवा या ठिकाणी पुण्याची महाराष्ट्राची संस्कृती बिघडली का काय? अशा प्रकारचं चित्र आज देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने या ठिकाणी महाराष्ट्राच्या समोर नक्की आलेलं आहे. तुम्ही तुमच्या अनेक समर्थकांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तुमच्या किती समर्थकांना तिकीट मिळालंय? आणि ते आता उमेदवार म्हणून लढतायत? खूप छान. मी तुम्हाला सांगू, मी काँग्रेस पक्षाचे म्हणजे सर्वोच्च नेतृत्व मान्य सोनियाजी गांधी, मान्य राहुलजी गांधी, मल्लिकार्जुनजी खरगे साहेब, प्रियंकाजी गांधी मॅडम, राज्यामध्ये मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, मान्य बंटी पाटील साहेब, मान्य विश्वजितजी कदम साहेब, मान्य विजयजी वडेट्टीवार साहेब, शहरातले आमचे नेते मान्य अरविंदजी शिंदे साहेब, सगळेच नेते मान्य रमेशजी बागवे साहेब असतील, मान्य मोहनदादा जोशी असतील, दीप्तीताई चौधरी असतील, अभयजी शाजीड असतील, यांचं मनापासून आभार आणि कौतुक करतो. किंवा या ठिकाणी AICCचे आमचे सरचिटणीस आणि इथले प्रभारी DM संदीप साहेबांचे मनापासून आभार मानतो. ज्या पद्धतीने प्रशांत जगतापला फ्रीडम दिलं, ज्या पद्धतीने प्रशांत जगतापची भूमिका ऐकून घेतली, कुठं-कुठं काय-काय तिकीटं दिली पाहिजेत. सॅल्यूट, टू गुड. हा आकडा मी तुम्हाला 17 तारखेला, 16 तारखेचा निकाल निवडून आल्यानंतर 17 तारखेला निश्चित सांगेल, की होय, म्हणजे विचार बदलला नाही, भूमिका बदलली नाही. ज्या दिशेने गेलो, तिथं तो सन्मान राखला गेला आणि मला असं वाटतं, की कणभर जास्तच नाही का राखला गेला. त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना त्या उमेदवारी मिळाल्या किंवा मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरलो आणि ती भूमिका काँग्रेसनी नाही का
या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या अटी शर्तीविना नाही, तर प्रशांत जगताप रास्त भूमिका मांडतायत. अशा प्रकारे प्रेमाने स्वीकारली, आपुलकीने स्वीकारली, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा. नवीन चिन्ह आहे आणि धन्यवाद. ही निवडणूक आहे तुमच्यासाठी. ते होते प्रशांत जगताप. आपण सगळ्यांनी बघितलं, की म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती ही भूमिका गेली होती. कारण विचार घेऊन विचाराचं राजकारण करणं हे आता प्रचंड दुर्मिळ झालेलं आहे. आणि अशा या दुर्मिळ असलेल्या ह्या परिस्थितीमध्ये, काळामध्ये त्यांनी भूमिका घेतली आणि विचारावर ठाम राहण्याची भूमिका होती. त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि आता महापालिकेमध्ये ते उमेदवार आहेत. त्यांचे समर्थक रिंगणामध्ये आहेत आणि काँग्रेस पक्ष लढतोय. पण आता यश किती येणार आहे, हे आपल्याला निकालाच्या दिवशीच कळणार आहे. तोपर्यंत ज्या घडामोडी घडतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.